जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या जालना शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला 41 जागा जिंकत एकहाती सत्ता खेचून आणली आहे. जालना महानगरपालिकेचं महापौरपद हे अनुसूचित जाती, एससी, महिला प्रवर्गाला सुटलं असून भाजपकडे या प्रवर्गातील नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या 4 महिला नगरसेविका आहेत. माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की आम्ही स्थानिक नेते बसून या 4ही नगरसेविकांचे नावे वरिष्ठ नेत्यांकडे पाठवू. त्यानंतर जे नाव येईल त्यावर आम्ही शिक्कामोर्तब करणार. लवकरच गटनेता देखील निवडला जाणार असल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलं. त्यामुळे जालना महापालिकेत महापौरपद कोणत्या महिलेच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता जालना शहरवासियांना लागली आहे. या महापौरांच्या रेसमध्ये सध्या पहिले नाव नगरसेविका ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे यांचे चर्चेत असून दुसऱ्या नंबरला नगरसेविका रूपा संजय कुरी, तिसऱ्या नंबरला नगरसेविका वंदना अरुण मगरे तर चौथ्या नंबरला नगरसेविका श्रद्धा बापू साळवे यांचे नाव सध्या जालना शहरात सर्वत्र चर्चिले जात असून यामधील एक महिला नगरसेविका ही जालना महानगरपालिकेची पहिली महापौर होणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. भारतीय जनता पार्टीचे जे 41 कॉर्पोरेटर निवडून आले त्यापैकी 4 सक्षम महिला आमच्याकडे आहे. एक वंदना मगरे आहे, ॲडव्होकेट रीमा खरात आहे, मिसेस कुरिल आहे आणि श्रद्धा साळवे. हे 4ही कॅपेबल लोक आहे. आणि सन्माननीय दानवे साहेब, रावसाहेबजी लोणीकर साहेब, नारायणजी कुचे, मी, भास्कर आबा, आम्ही 4ही डिसाईड करून हे 4ही नाव वरती पाठवणार आहे आणि वरतून जे नाव येईल त्याला शिक्कामोर्तब करणार आहे. त्यातली त्यात म्हणजे पक्षाचं काय हे आहे धोरण, म्हणजे की ह्या 4 नावापैकी कोण नाही जास्त ते त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. कारण हे बघा, एक लक्षात ठेवा, यात कॉम्पिटिशन म्हणजे असं काही नाही आहे. जे वरतून जे येणार आणि वरतून जे ज्यांना वाटत असेल वरिष्ठांना ते निश्चित करणार आहे. पहिल्यांदाच महानगरपालिका आणि त्यावरती महिला आहे, मग अर्थात तुमच्या नेत्यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा असतील समजा, जसं की नाही. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकजूट आहे. बरं, आमच्या 4यांची तयारी होईल आणि त्याच्यावरती आम्ही वरती पाठवणार. हो, पण विकासाच्या बाबतीतली काही धोरणं आहेत आपल्या पक्षाची, आहे. तुमची खास करून? हो, नाही, माझी नाही, सर्वांची आम्ही 4ही एकत्रित बसून विकासाचे काम करणार आहे आणि महापौर जो असेल ते पार्टी जे डिसाईड करेल ते फायनल. साधारणतः कधी प्रक्रिया पूर्ण, तुम्ही कधी नाव पाठवणार वरतून? मला उद्या आमचं बैठक घेणार आहे. गटनेता निवडायचे, गट तयार करून औरंगाबादचे कमिशनर ऑफिसला द्यायचे आहे. त्याच्यानंतर मला वाटतं की कॉर्पोरेशनचं इलेक्शन हा एकंदरीत 30 तारखेला लागेल, कारण 6 दिवस लागतात त्याला. माझ्या माहितीने, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण 30 तारखेला लागतात कॉर्पोरेशन. 30ला जालनाचा महापौर डिक्लेअर होईल. उद्यापर्यंत गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल 100%. त्यात काय, आता मित्रपक्ष किंवा विरोधकांना पालिकेच्या कामकाजात कसं स्थान असेल? मी तर नेहमी सांगतो की बाबा ठीक आहे, इलेक्शनपर्यंत आपण लढू आणि इलेक्शन नंतर जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा राजधर्म असतो आणि राजधर्म सर्वाला घेऊन चालावं लागतं. ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा MM असेल किंवा अपक्ष असेल, आम्ही सर्वांना तर मदत करू. तसं काही नाही की असं नाही की आम्ही बसलो आणि तुम्हाला इनजस्टिस करणार, तसं काही होणार नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांना तुम्ही काय सल्ला देणार? कारण बऱ्याचदा अनेक जे चेहरे आहेत ते पहिल्यांदाच महापालिकेत आहेत. हां, ठीक आहे. काही मला वाटतं की 15 की 16 लोक रिपीट झाले, बाकी नवीन आहे. आमच्या पार्टीच्या वतीनं सांगतो मी, काल आमच्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलं की नवनिर्वाचित आणि जुने यांना एक शिबिर द्या 1-2 दिवस, की सभागृहामध्ये तुम्ही कोणते मुद्दे उपस्थित करायचे, नगरपालिकेचे नगरसेवकाचं बिहेवियर कसं राहिलं पाहिजे, अधिकारीशी कसं बोललं पाहिजे, हे आम्ही बोलणार आहे. आणि सन्मान्य कलेक्टरला काल माझी बोलणं झालं होतं, ते पण आम्ही गव्हर्नमेंटच्या लेवलवर ते पण प्रशिक्षण देण्याची तयारी त्यांची आहे. बरं, जालनेकरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, एक हाती सत्ता तुमच्या हातात दिलेली आहे. पहिल्यांदा कोणत्या कामाला प्राधान्य असेल तुमचं शहरातल्या? हे बघा, मी या अगोदर सांगितलं, पिण्याचं पाणी आम्ही रोज करू आणि जे कचरा पडतो डेली त्याचंही आम्ही विल्हेवाट कसं करायचं आणि त्याचं कोयला तयार करायचं ते करू. मुकट जनावरांचा प्रश्न आहे, 3-4 जे प्रश्न आपण प्राधान्याने करणार आहे.